जय हिंद मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाही का जे काही प्रिव्हियस इयरचे जे काही पोलीस भरतीचे क्वेश्चन आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, पहिला क्वेश्चन घेतोय मी या ठिकाणी. दोन संख्यांचे गुणोत्तर 5-11 आहे व त्यांच्यातील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती, हे आपल्याला बघायचं आहे. तर 2019चा हा क्वेश्चन आहे. तर बघा, असे क्वेश्चन कशा पद्धतीने सोडायचे आणि एक मार्क आपला फिक्स करायचा आहे. तर बघा, आता येणारी भरती आता लवकरच म्हणजे 4 ते 5 तारखेला ॲड पडणार आहे आणि लवकरच प्रोसेस सुरू होईल. तर आपल्यावरती फिक्स करायचे मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता आपल्या गोलवरती फोकस करायचं आहे, जे की आपली वर्दी. तर चला गणित सोडूया आपण. तर बघा, या ठिकाणी गुणोत्तर दिलंय, किती दिलंय, तर 5-11 हे आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर आहे आणि त्यांच्यातला फरक दिलाय 90. तर या ठिकाणी सिंपल काय करायचं, फक्त हे 5 आणि जे 11 आहे, तर यांच्यातला फरक बघा कितीचा आहे. 5 आणि 11 मध्ये फरक आहे 6चा. तर आणि आपल्याला इथं या गुणोत्तरातला फरक किती दिलाय, 90 दिलाय संख्येमध्ये. तर बघा, हे 90 या ठिकाणी लिहून घ्या, बरोबर. आणि त्याला या 6 आणि सिंपल भागून द्या. तर 6 ने भाग भाग जातोय बघा. 6 × 1 = 6. उरले किती या ठिकाणी, 3 उरले. तर हा 30 झालाय, बरोबर. तर 6×5 = 30, बरोबर. या ठिकाणी आपल्याला 15 संख्या भेटली. तर ही 15 संख्या. आणि पुढे बघा, गणित काय म्हणले, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. तर या गुणोत्तरामध्ये बघा, हे 5 ही आपल्याला या ठिकाणी लहान आहे. तर हे गुणोत्तर दिलंय, तर आपल्याला संख्या काढायची. तर या ठिकाणी या 15ला या 5 ने गुणून द्या. 15 × 5. 5 × 25, 5 हातचे आले 2, 5 × 5, 5 आणि 2 7. तर 75 या ठिकाणी तुमची ती लहान संख्या असणार आहे. जर क्रॉस चेकिंग करायचं असेल की 90च फरक आहे का, तर या ठिकाणी जे 15 आहे, या 15ला 11 ने पण गुणा. तर 11 × 15. 15 × 15, हातचे आले 1, 15 × 15 आणि 1 16, बरोबर. तर बघा, ह्या दोन्हींमधला जो फरक आहे तो 90 आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर हे 75 या ठिकाणी बरोबर असणार. तर बघा, या ठिकाणी आणखी एक क्वेश्चन घेतलाय आपण. तर हा जो आहे तो सरळ व्याजाचा क्वेश्चन आहे. तर बघा, याला कशा पद्धतीने सोडवायचं. तर या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र माहित पाहिजे, जे की सरळ व्याजाचं आहे, बरोबर. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ किंवा कालावधी, बरोबर, भागिले 100. या सूत्रामध्ये जर आपण ही वर्षी रक्कम जी रक्कम, जो काही दर दिला आहे आणि जो कालावधी दिला आहे, जो टाकला, तर आपल्याला सरळ व्याज किती ते या ठिकाणी भेटून जाईल. तर बघा, सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला इथं मुद्दल किती दिले, तर 15,000 रुपये दिले, बरोबर. तर 15,000 या ठिकाणी लिहून घ्या, बरोबर. गुणाकारामध्ये दर किती दिलाय, तर दर दिलाय या ठिकाणी आपल्याला 12%. तर या ठिकाणी 12 लिहून घ्या. आणि किती वर्षासाठी, तर 5 वर्षासाठी, म्हणून गुणाकारामध्ये इथे 5 लिहा आणि भागिले हे 100, बरोबर. इथपर्यंत समजलं. तर आता पुढं करायचं काय, तर बघा, या ठिकाणी कॅन्सलेशन करून घेऊ आपण. या ठिकाणी हे 2 शून्य कट झाले, त्यानंतर हे 2 शून्य कट होतील, बरोबर. तर आता पुढे बघा, पुढे राहिलं काय, 150 गुणिले 12 गुणिले 5, बरोबर. तर बघा, 12×5 किती होत आहे, 60, बरोबर, गुणिले हे 150. तर एकदम फास्ट पद्धतीने करायचं ना, तर बघा, 15×5 = 75, 15 × 90, बरोबर. आणि हे 2 शून्य जसेच तसे ठेवून द्या. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला 12% दर आणि 5 वर्षाचे नाही का 9,000 रुपये एवढं सरळ व्याज भेटणार आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी हेच आपलं उत्तर असणार आहे फायनल. वेगाने चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला 25 सेकंद लागतात, तर या रेल्वेची लांबी किती. या ठिकाणी असं एक गणित आहे. तर एकदम सिंपल पद्धतीने सोडायचं आहे, कुठल्याही प्रकारचं सूत्र वापरायचं नाही आणि एकदम शॉर्टकट पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार. तर बघा कसं सोडवायचं. तर इथं म्हणलंय, सुरुवातीला बघा गणित समजून घ्या. ताशी म्हटलंय, ताशी आहे का नाही, म्हणजे प्रत्येक तासाला, बरोबर, प्रत्येक तासाला
ही गाडी किती चालते? 72 किलोमीटर चालते. तर एका तासामध्ये किती सेकंद असतात? तर एका तासामध्ये असतात 3600 सेकंद. किती? 3600. हे तुम्हाला माहित पाहिजे बरोबर. आणि एका तासात जाते किती ती? 72 किलोमीटर. 72 किलोमीटर म्हटल्यानंतर 1 किलोमीटर म्हणजे किती? तर 1000 मीटर बरोबर. 1000 मीटर म्हणून गुणाकारात किंवा तुम्ही गुणिले 1000 म्हणजे एवढं तुम्हाला लक्षात पाहिजे की 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतं. म्हणून 72 किलोमीटर म्हणजे किती? 72,000 मीटर. तर हे मीटर फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर 72,000 मीटर एवढं कन्वर्जन केलं तर तुम्हाला लगेच गणित येऊन जाईल. तर हे तर सिंपलच नाही, एवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे बरोबर. एका तासात 3600 सेकंद आणि 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतं बरोबर. तर बघा आता पुढे काय म्हणाले गणितामध्ये, 72 किमी वेगाने चालल्यास एका रेल्वेस एक खांब ओलांडायला किती सेकंद लागत आहे? तर 25 सेकंद लागत आहे. तर हे सेकंदाखाली सेकंद लिहून घ्या. 25 सेकंद लागतात. तर या रेल्वेची लांबी किती? तर लांबी कधी पण कशामध्ये राहते? मीटर मध्ये राहते. तर मीटर म्हणल्यावर आणि हे आपण मीटर मध्ये घेतलंय तर या ठिकाणी आपल्याला मीटर काढायचंय. तर बस सिंपल करायचं काय आता, फक्त याचा तिरकस गुणाकार करा, तुम्हाला रेल्वेची लांबी येऊन जाईल. तर हे बघा, तिरकस गुणाकार करा फक्त सिंपल. तर या ठिकाणी बघा 3600. तर या ठिकाणी बघा 72,000 गुणिले 25 भागाकारामध्ये 3600 बरोबर. इथपर्यंत समजलं. तर बघा आता या ठिकाणी शून्याचं कॅन्सलेशन करून घेऊ आपण. हे 2 शून्य कॅन्सल झाले, तसेच वरचे पण 2 शून्य कॅन्सल होणार. तर बघा उरलं काय आता फक्त 720 गुणाकारात 25 भागिले 100 एवढं उरलेलं आहे. तर बघा या ठिकाणी 36 एका 36, 36 गुणे 72. आता उरलं काय? 20 गुणिले 25, 20 गुणिले 25. तर याचा फक्त गुणाकार करून घ्या. हीच तुमच्या रेल्वेची लांबी असणार आहे. अंगाने त्या ठिकाणी संपलंय. तुमचं उत्तर म्हणाले 1 मार्क फिक्स. तर बघा 20 गुणिले 25. तर बघा थोड्या वेळापर्यंत या शून्याचा विचार करू नका. 25 दुणे किती होतात रे? 25 दुणे होतात 50 आणि हा शून्य या ठिकाणी लिहून घ्या. तर तुम्हाला रेल्वेची लांबी भेटली 500 मीटर. तर हेच तुमचं उत्तर असणार आहे. 1,69,081 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती? तर या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले तुम्हाला समजून घेणं आहे की स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय. तर बघा किंमत दिली आहे आपल्या या ठिकाणी 5,69,081 बरोबर. तर या ठिकाणी काय म्हणलं त्यांनी? स्थानिक किंमत. स्थानिक म्हणजे नाही का स्थानानुसार ती संख्या. आता 9 ही संख्या या ठिकाणी हिचं स्थान किती 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 किमतीचं आहे? तर बघा 1,000 म्हणजे तिचं स्थान आहे 9,000 बरोबर. 9,000 एवढी तिचं स्थानिक किमतीनुसार त्याची 9,000 रुपये येतं. तर दर्शनी म्हणजे काय? आपल्याला दिसत्या क्षणी आपण पाहिल्यानंतर या ठिकाणी जर तिला बघितलं तर आपल्याला काय दिसतंय? फक्त 9 दिसतं बरोबर. तर दर्शनी किंमत तिची 9 येते आणि स्थानिक किंमत येते 9,000. तर या ठिकाणी फक्त तसं सिंपल वजाबाकी करायची. जे काही उत्तर असणार आहे ते तुमच्याला या 2 अंकांमधला फरक असणार आहे. तर तो फरक आहे बघा 8,991 रुपये. वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला ही रक्कम या ठिकाणी भेटून जाईल. तर दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतीतला फरक तुम्हाला 8,991 रुपये भेटणार आहे बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन होते ते थोड्याफार प्रमाणात बघण्याचा प्रयत्न केला आहे. असेच आणखी व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकत जाऊ जे काही चॅप्टरनुसार असणार आहे. आणि येणारे आपले जे काही आता भरती त्यासाठी नाही का खूप साऱ्या जणांना या व्हिडिओपासून जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे त्यातून बऱ्याच जणांना फायदा होईल. तर या अनुषंगाने आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.